नमस्कार. ठरलं तर मग ह्या सिरियलच्या प्रोमोत एकदम इंटरेस्टिंग गोष्ट आलेली आहे. इथे बाबू जिवंत असल्याचा काहीतरी पुरावा आपल्याला शोधायला हवं. इथे असे रविराज अर्जुनला सांगू लागतो, कारण जी फाईल पोलीस स्टेशनमध्ये रविराजने पाहिली त्याच्यामध्ये बाबूचं मरण्याचा काहीही पुरावा नाही आहे. म्हणजे त्यांनी आपल्यापासून काहीतरी लपवलेलं आहे आणि या सगळ्या गोष्टीचा आपण शोध लावायला हवा, असं रविराजचं म्हणणं असतं. आणि ही गोष्ट शोधून काढायला आता अर्जुनही सज्ज झालेला आहे. लवकरच ते दोघंजण मिळून ह्या केसच्या मागे लागणार आहे. पण त्या अगोदर इथे आपल्या सायलीच्या मैत्रिणीचा साखरपुडा असतो, त्याच्यासाठी तिला तिकडे जायचं असतं. मग तिकडे तुळजापूरला गेल्यानंतर ती खूप खुश असते त्यांना भेटून साखरपुड्याला जाऊन. आणि एक घटना तिथे घडलेली असते की तुळजापूरमध्ये एका आईचा जोगवा मागण्यासाठी एक माणूस येतो. त्या माणसाला पाहिल्यानंतर इथे लगेचच बाबू अशी सायली मारते आणि सायलीला पाहिल्यानंतर तो माणूस लगेच तिथून पळून जातो. सायली त्याच्या मागे धावते. अर्जुन तिला थांबवतो, तर ती सांगू लागते अहो तो बाबू. मग तो म्हणतो म्हणजे, तर ती सांगू लागते बाबू ना त्या व्यक्तीचं नाव सांगणार होता, मैपतचा जो कोणी साथीदार आहे, त्याच अगोदर तो मेला, पण मला इथे बाबू दिसला, याचा अर्थ बाबू जिवंत आहे. काकांना बाबू दिसला होता, म्हणजेच हाच तो बाबू तुळजापुरात लपून बसलाय. इथे लगेचच अर्जुन म्हणतो आपण तुळजापुरात पूर्ण पिंजून काढू आणि बाबूला शोधून काढूच, असं म्हणत दोघंही आता बाबूच्या शोधाच्या मागे लागलेले आहेत. चला तर बघ